सेलिब्रेशन बिगिंग्स नाव. आज आहे माझा बर्थडे आणि खूप सुंदर स्पेशल दिवस आहे. 2 एप्रिल बर्थडे असतो. हा ब्लॉग नंतर पडेल, बट आता सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि भरपूर सारी मजा आम्ही करणार आहोत, सेलिब्रेशन करणार आहोत. ते आता तुम्ही पाहालच. आणि माझ्यासोबत आहेत 2 कार्टून, शिवानी, सिद्धू. हाय. आईस्क्रीम केक होता. मला असं वाटलं की एवढा का असं कडक कडक लागतोय. नंतर कळलं मला आईस्क्रीम केक आहे. यार खूप छान लागतं. कौन है ये लोग? कीप चिली, कीप चिली. दात काढ दात. आता बोलत होता माझ्याबद्दल. भैरवीचा आज साधारण 23वा वाढदिवस आहे. 25वा प्लीज. कंट्रोल. सॉरी 25 वाढदिवस आहे. थँक्यू. भैरवीचा आज 25वा वाढदिवस आहे. साधारण पाहता गेल्या काही म्हणजे तिच्या वयाच्या 15व्या त्या 20व्या शतकामध्ये अतिशय कष्टाने सॉरी आप कहाँ थे ज्ञानी बाबा? सो माझ्या बर्थडेची मॉर्निंग झाली होती खूप सुंदर. आणि दरवर्षी माझ्या सासूबाई माझ्यासाठी छान ताट रेडी करतात आणि मला छान ओवाळतात, छान ब्लेसिंग्स देतात, आशीर्वाद देतात माझ्या फ्युचरसाठी. आणि त्यांनी माझ्यासाठी स्पेशल भोपळच्या घाऱ्या केल्या होत्या भोपळ्याच्या आणि खूप छान वाटलं मला ते पाहून. आणि मी सुंदर असा आमचा दिवस सुरू झाला. आज आम्ही चाललोय आता आउटडोअर सेलिब्रेशन करायला. आणि फर्स्ट आम्ही जाणार आहोत आळंदीमध्ये दर्शनाला, माऊलींचं दर्शन घ्यायला. आणि माझ्यासोबत आहे मम्मा. से हाय. सिद्धू गाडीमध्ये आहे, मयूर आणि आम्ही सगळे. अजून एक गाडी आमची, त्याच्यामध्ये आमचे 2 मेन मेंबर्स आहेत, ते तुम्हाला कळतीलच आता. सो आम्ही चाललो आळंदीला. फर्स्ट आधी दर्शन घेऊया माऊलींचं. हॅलो, आम्ही आता थांबलोय महादेव हॉटेलला. तुम्ही बघू शकता हे आपलं पुणे नाशिक हायवेचं महादेव हॉटेल आहे. तिथे सगळे ऑलमोस्ट सगळेच थांबतात. छान ब्रेकफास्ट भेटतो आणि मला स्पेशली इथला चहा खूप आवडतो, त्याच्यामुळे आम्ही आवर्जून इथे कायम थांबतो. वर गेला मिस ब्रँड, फ्रॉम मिस ब्रँड. भारी वाटते. 2 बॉईज पण आहेत. ईशान जलवा है हमारा. भी डालो, शुगर भी डालो. Oh my god. What do you want? Watermelon juice. Okay. अबे साले तभी काय सरप्राईज सांगा ना प्लीज. मयूर सांग ना. माझी रिव्हील नाही करायचं. मिस्टर मयूर, आम्ही जेव्हा आज निघालो होतो गाडीमध्ये सिद्धी अतिशय दात 32 पण 62 दातासारखी दाखवते. तिला दात 62 दात. मला काय सरप्राईज आहे? सरप्राईज गेल्यावर असतं, असं लगेच नसतं. चहा आलेला आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट केलं सगळ्यांनी आणि आता मी चहा घेते. कारण चहा इज नेसेसरी. धक्का मारा आम्हाला. पाळणं चालू आहे घेतलं कसं व्हायचं ना. अरे तू बसलाय एवढा पूर्ण वजन खा. मम्मा आलोय माऊलींच्या दर्शनाला. आता माऊलींचं दर्शन घेतो आधी, मग दिवसाची सुरुवात करतो. आमचं दर्शन झालंय आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. ऊन आहे, भयंकर ऊन पडलंय आणि ही बॉटल घेऊन मी हिंडतीये सारखी, कारण इतकं ऊन पडलंय. अतिशय उष्णता आहे, अतिशय डेंजर. And this is my outfit. Miss Brand, from Miss Brand. कसं वाटलं दर्शन करून? एकदम सुंदर, अगदी भावनिक. मस्त छान दर्शन झालं. आणि बर्थडेच्या दिवशी माझ्या लेकराचं एवढं छान. लेकरूच असतं का आईचं ते. अगं बाबा मी इकडे. अरे इकडेच होते मला कानी सारखं होते काय दिसत. वाव, काय आहे? चॉकलेट आहे. केक नाही का याच्यामध्ये? काय आहे? आणि याच्यामध्ये सगळं मटेरियल. तुम्ही केक बनवणार आहे का? बनवणार स्वतः. सिरियसली? बापरे, नाही जुनं भाऊ यार सगळं. मम्मी का गं? आम्ही सगळं आणलं. ही मम्मी तू मला काय गिफ्ट आलंय? सरप्राईज आहे त्याच्यासाठी. कॅन्डल आणली. ओ माय गॉड, सगळे मला सरप्राईज देणार आहे संध्याकाळी. येते हेच मोठं सरप्राईज. ओ माय गॉड. जो स्टॉप घेतलाय मॅगी खायला.
व्यंकटेशपुरम फॅमिली रिसॉर्टमध्ये. सुंदर असं वातावरण, पूर्ण पाठीमागे लेक आहे. आपल्याला काय खायचंय? मॅगी मॅगी खायची आपल्याला. मॅगी 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 सुंदर आहे, सुंदर खूप सुंदर आहे इथे. जस्ट अजून 20 मिनिटावर आमचं हॉटेल आहे. आता मॅगी खायची. कुठली मॅगी? 6 मॅगी. प्लेन मॅगी. मॅच आज दिशान? कुठली मॅच? काव्याची मॅच आहे. काव्याची उद्या आहे. काव्य कोण? काव्या इज SRH ची ओनर आहे काव्या. हा का? तिचं काय म्हणजे मॅगी आलेली आहे. तो पोचला आता आपण सध्या आता पानशेतच्या जवळ आहे. जवळजवळ 6 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे पानशेतचं. सुंदर असं निसर्ग आहे, सुंदर अशी झाड आहे. आणि माझा बर्थडे आज आणि आमचं सेलिब्रेशन सुद्धा आहे थोड्याच वेळामध्ये. तू नीता अंबानी आहेस आणि समझ रहे हो? सॉन्ग का बंद केलं? सिद्धू तू दिसतोय. आम्ही रोड चुकलोय आणि आम्हाला हॉटेलच भेटत नाही सिरियसली. को होटल नहीं मिल रहा और यहाँ रेंज भी नहीं है. क्या करेंगे हम, क्या करेंगे. फायनली वी रिच आर डेस्टिनेशन आणि स्टे ऑन हे हॉटेल होतं आमचं पवना लेकमध्ये. प्रॉपर हे लोकेशन आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. रूमचा पण ॲम्बियन्स इतका सुंदर होता, खूप सुंदर ह्या रूमचा आम्हाला अवेलेबल केला होता त्यांनी आणि आम्ही ऑलरेडी म्हणजे बुक केला होता. पण तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे आणि ॲब्सोल्युटली स्टनिंग. आणि नाईट व्ह्यू पण खूप सुंदर होता. सेलिब्रेशनसाठी बेस्ट ऑप्शन होता आमच्यासाठी आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आला. आणि आम्ही आमचं छान सेलिब्रेशन आम्ही ते करणार होतो आणि मला सरप्राईज भेटणार होतो मेन म्हणजे ते आपण पाहूया. रेडी फॉर माय बर्थडे सेलिब्रेशन. खूप सुंदर असं ऑसम असा लुक केला मी आणि एकदम क्लासी सॅसी मेकअप केला आणि सिम्पल हेअरस्टाईल ठेवली आहे आणि छान इयरिंग्स फ्रॉम काव्यांजली आय एम वेअरिंग आणि छान वॉच रिंग्स आणि फक्त सुंदर असं क्लासी लॉंग वन पीस वेअर केला मी आणि जो की मला एकदम सिम्पल सोबर लुक ठेवायचा होता. सो मी हा लुक केला पूर्ण. आणि वॉट सरप्राईज मला काय माहित नाही काय सरप्राईज प्लॅन करतात ते बाहेर. आय डोंट नो. बघूया आता काय सरप्राईज त्यांनी प्लॅन केलंय छान. आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा छान क्लासी लुक केलाय जो की मला फार आवडतो. आणि आउटफिट फ्रॉम ऑफकोर्स मिस ब्रँड आणि त्याचं फुल लुक्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच. आणि ही माझी सिम्पल सोबर अशी हेअरस्टाईल जी की मी फक्त शॉर्ट हेअर केले होते ते फक्त मी असे मोकळे सोडले आणि सिम्पल अँड सोबर लुक मैं अपनी फेवरेट. दाखव ना तुझं एकदम फायनल लुक. आम्ही कसे दिसतो एकदम क्लासी. मी पूर्ण लॉंग वन पीस वेअर केलाय. सिद्धूने आणि मम्माने एकदम शॉर्ट वन पीस वेअर केलाय आणि जेणेकरून मी बर्थडे गर्ल वाटावी आणि खूप सुंदर असा लुक क्रिएट केला आम्ही. लुक क्रिएट म्हणजे सिम्पल सोबर आपले मिस ब्रँडचे आउटफिट्स आम्ही वेअर केलेत आणि खूप सुंदर क्लासी सॅसी दिसतो एकदम छान असे ॲज यू कॅन सी. आणि आमचा मेकअप पण झाला, आम्ही रेडी झालोय. आता मला सरप्राईज आहे काहीतरी. बघूया कसा लुक केला. ओ माय गॉड, लुकिंग सो गॉर्जस. सुंदर असा वन पीस मम्मीनं वेअर केलाय. ब्लॅक पर्स, ब्लॅक हिल्स कॅरी केलेत आणि रेड कलरचं पूर्ण वन पीस आहे शॉर्ट मध्ये. वा, बर्थडे माझा, फोटोशूट यांचं चाललंय. आणि एकदम मॉडेल सारखी पोच द्या, एकदम मॉडेल. हो 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 हो. दीदी तू एक्साइटेड आहेस का? यार मला सांगा ना काय चाललंय यार, किती वेळ झालाय यार. आम्ही काही सांगणार नाहीये तुला, आम्ही काही सांगणार नाहीये, बट वेट अँड वॉच. सुपर डुपर एक्साइटेड. वेट अँड वॉच. Wait a minute.
आहे तुम्ही एवढं छान दीदीसाठी सरप्राईज अरेंज केलं. होतं की आपण खूप का स्टक का झालास ईशांत, स्टक का झालास? काय वाटतंय जिजू तुम्हाला? काय चाललं, काय बोलत होता माझं? मी जिजूंना असं विचारलं की तुझ्या बोरीचा काय काय मी जिजूंना असं विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय सरप्राईज देऊन दीदीला? काय तुझे पैसे गेले का रे? पैसे गेले छान असं छान इथे स्क्रीन लावली मी, तुम्ही पाहू शकता असं छान अशी स्क्रीन लावलेली आहे. माझा Audience ला बर्थडे चालू आहे match आणि ते मॅच बघत बसले. आणि छान इथे असं decoration Match is केलेलं important. आपण. आणि छान आहे व्ह्यू आहे इकडे. तुम्ही महाग पाहिलं तर लेक आहे, पूर्ण लेक व्ह्यू आहे. इकडे पण लेक आहे असा, तुम्ही पाहिलं तर मॉर्निंगला दिसेल पण लेक. What explanation? What explanation? What explanation? But thank you so much. गिफ्ट यार घरी गिफ्ट कुठे यार? घरी घरी. हे आपल्याला चॉकलेटचं कुठं कोण? अरे मयूर असं नको करू. आणू का कंट्रोल. मला गिफ्ट पाहिजे. उद्या खायचं काम चाललंय इथे, केक खायचं काम चाललंय. थँक्यू सो मच. जेवण करतो आम्ही, सुंदर फिनाल. रोट्यान त्यांना पाणी त्यांना सिद्धू जेवण एकदम अप्रतिम जेवण आहे. डाळ छान रोटी, आहे. दाल आणि सेल्फ रोटी पण छान. सर्व्हिस आहे इथे. मी आता लिंबू पाणी सांगितलं. लिंबू पाणी पिल्याने कसं होतं, ब्रेन स्ट्रॉंग राहतो थोडं. गाईज माझा बर्थडे झाला आहे सेलिब्रेट करून आणि खूप सुंदर आणि खूप भारी बर्थडे सेलिब्रेट करून झाला. आणि मधले फुटेज तर गायबच झालेत, माझे कुठं गेलेत काय माहिती. सो आता आम्ही सगळे गेम खेळतोय. गेम पण एवढं डेंजर खेळतोय आम्ही, दाखवतो तुम्हाला. उडाली आखी उडाली. डेअर गाणे ट्रूथ का डेअर हा काहीतरी सांगायचं नाही का. ऐक ना, तुला काय डेअर द्यायचंय सांगा पटकन. कानेला काय डेअर द्यायचं पटकन सांग. काने कानेला काय डेअर द्यायचं? कुठलं एक छान मराठी गाणं. कानेचा आवाज यार. एक 3 कडवे म्हण, बाकी काय नाही. हा. मिनिमम 3 कडवे पाहिजे. कुठलंही म्हण तुला जे आवडतं ते म्हणा. बोलचं पटकन. 1 2 3 स्टार्ट. नाही मराठी. Oh my God. मराठी गाणं. तू मराठी आहेस ना. काय चाललं? सिद्धी बाळा तू. बोल ना. झुकू झुकू नाही. झुकू असं येतं. झुकू. नाही गाणं म्हण, भाषण नाही. गाणं म्हण, भाषण म्हण. स्वर पाहिजे त्याला. हा. तू काय हा, हा. फुलांचे नाही, धुरांचे रेषा हवेत. फुलांचे नाही. हे कुठलं गाणं म्हणशील तू? अरे क्या करें यार, सबकी आती नहीं, हमें इच्छा आती नहीं. छोटी बच्ची हो क्या? पकवडा. तूने क्या मेरे को ये ना समझा? अरे क्या करें यार, सबकी आती नहीं, हमें इच्छा आती नहीं. छोटी बच्ची हो क्या? तुला बोलायला लावलं चटायला टाचणं टोचली. तू बोल मम्मी सर, तुला डेअर आहे. फंबल झाला राऊट. चटायला टाचणी टोचली. त्याचा स्टार्टिंगलाच फंबल झाली. त्याचायला बोलली ना तू. चटली. घे शायरी घे. घे ना. प्रियकांत राठोडांची एक कविता आहे, लेख होता. तुला पहिले घायाळ झालो मी, मधासारखा मधाळ झालो मी, वा बोललो खळीस पाहून तुझ्या,
ओट डाळिंब रसाळ झालं. वा वा वा. तो काय नाही योग्य आहे, जातो. नसते असं. जास्तीची मेजॉरिटी असते. सांग कोणी मारलं. मागं बघ, सांग ना कोणी मारलं. ते काढलं. Tag कर ना. अरे ओम परत मारलं काय चिमटा काढलं बैरवी दिली. नाही नाही चुकलं. काय बरं बड़ी एक बार बाहर तो आओ. मजा आया. नेक्स्ट डे आम्ही रेडी झालोय आता. फुल रात्री धिंगामस्ती केली, गेम्स खेळले छान आणि फुल छान दिवस गेला. आणि आता आम्ही चाललोय लेकला, कारण रात्री आम्ही खूप उशिरा आलो होतो, आय थिंक संध्याकाळी, आणि खूप व्ह्यू पाहायला नव्हता भेटला. सो आता आम्ही लेकला चाललोय. तिकडे जाऊन थोडंसं फार शूट वगैरे करणार आणि आधी ब्रेकफास्ट करूया, मग जाऊया आपण शूटला. सगळं सुंदर व्ह्यू आहे पूर्ण आपल्या रूममधनं, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि समोरच लेक आहे रूमच्या. सो तिथे चाललो आपण शूटला. लेट्स गो. तिचं आउटफिट पहा, तू इकडे बघ. ओ माय गॉड. मला सोडून सगळे नाश्ता करतात का? मला सोडून सगळे नाश्ता करतात 60% नाश्ता आता झालेला आहे, 40% बाकी आहे. 40% म्हणजे थोडी मम्मी तू पण का ग? तू पण सिद्धू खाल्लं? मी नाही काय खाल्लं. तू का नाही थांबला? तू नाही काय खाल्लं? मी काय खाल्लं? मी यांना म्हणलं मी बैरवी असतो. मी म्हणलं बैरवी असतो, मी काहीच खाल्लं काय नाही. खाल्लं नाही का? हे काय? हे काय? याचे मी म्हणलं बैरवी असतो, काहीच नाही खाल्लं. हायजेनिक आहे बरं का, पण कानीपेक्षा ईशान हायजेनिक आहे एकदम. सिद्धे तुझ्यापेक्षा तो हायजेनिक आहे. काय काय वाटली लाल डोक्याला ते चिकट आली. अगं सिरम सिरम फेस सिरम केस चिकटच असतं. आणि काय केलं माहिती हे का? नाही बाथरूममध्ये काय शॉवर जेल केस धुतले. शी कोणी? जिजू. शॉवर जेल नव्हतं, शॉवर म्हणजे वर डोक्याचं निळी आयु मॅड वॉट? अगं तो मेडिमिक्स शॅम्पू, मेडिमिक्स साबणाला पण बॉडी वॉश माहिती का? केस धुतले. बॉडीला चालतं डोकं पुढे बॉडी म्हणजे ऐक ना तो मेडिमिक्सनी पण फेस वॉश करतो माहिती का? अगं तो म्हणतोय की बॉडी कुठे येते, डोक्यातच येते ना. मॅगी हे काय काढलंय तू? स्माइली काय तुला काय करू रे मी? तो बी काढतोय तू. बी आय लव्ह यू बोल. रवी आहे का? आणि फ्लावर काढतो तुझ्याकडे. नासू त्यांचं IT हब मध्ये परगीन काय नाचू नक ना नाचू त्यांचं. तिच्याकडे पाहून कोण म्हणणार नाही IT मध्ये. मला असं वाटतं की म्युन्सिपाल्टीमध्ये जॉब गाड्या धरून आणतात. काम चाललेलं आहे. आलू पराठा छान आहे. चीज दिलंय का पण त्यांनी? बटर चीज कुठे आहे सिद्धू?
आम्ही चाललोय शूटला. आता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केलाय आणि आता आम्ही चाललोय शूटला. काय प्लॅनिंग आहे आता आपलं नेक्स्ट? आपण चाललोय लेक व्ह्यूला. आपण बोटिंग करायला झालं. Yes. कसं असतं बस बोटायची माग मागे करते. शाटा. कानी समजा त्या याच्यावर झोपली आणि ती पण खाली पडली तर इमॅजिन करा आणि आखी मातीने भरू शकते. एक नंबर काय दिसतं बा. आम्ही चाललो आता शूटला. फारच सुंदर लोकेशन आहे आणि आम्ही आता शूट करणार आहे तिथे. ऑल बॉईज अँड गर्ल्स. कारण अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे. कुणाला यायचं असेल इथं फिरायला तर तुम्ही नक्की येऊ शकता. 1 डे स्टेसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि बड्डे सेलिब्रेशन आहे, तुमचं प्री वेडिंग करायचं आहे किंवा तुम्हाला काही अदर काही शूट वगैरे करायचं आहे, बोटिंग करायची आहे, गेम्स खेळायचे आहेत, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे, पार्टनरसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. सो तुम्ही येऊ शकता. कारण बेस्ट जागा आहे. प्लस आम्ही इथे शूट करायला चाललो आहे. पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता. पाठीमागे पूर्ण लेकचा व्ह्यू आहे आणि आमचं रूम तिकडे आहे. सो वी आर गोइंग टू शूट समथिंग स्पेशल. खूप सुंदर वातावरण आहे, खूप सुंदर क्लायमेट आहे. उन्हाळा आहे पण असं वाटत नाही की फारच ऊन वगैरे आहे. नॉर्मल आहे. कारण आम्ही तर 10 वाजून गेलेत. आम्ही शूटला चाललो आहे. 10 वाजलेत. बट इट्स ओके. व्ह्यू माय गॉड जबरदस्त व्ह्यू. मोटर बोट आणि कायकिंगचे 200 रुपये पर पर्सन. कुठली पण घ्या चला. भारीवाली घ्या चला. एखादी कोणती स्पीडबोट घेऊ आपण. स्पीड बोट मध्ये एवढे जण बसणार आहेत? हा 2 राऊंड मारायला. 2 राऊंड मारला नको नको एकत्र जायला असं केलं एकत्र ग्रुप में बैठना हम. हम साथ साथ है. चांगली का ती? 7 आहे. चांगली आहे का? मयूर इकडे बघतो काय केलंय तू. चांगली माहिती तुला काय टायटॅनिक पॅन काय कोणती सांग ना. पुमाचे शूज इकडे घालून आले मयूर. कोणती बोट जाईल सांग. आणि वी आर रेडी. वी आर रेडी. तिचं फोटोशूट चाललंय इथे. काय मंचरला चाललोय का आपण बोटीने? हळू मयूर हळू. एका साईडला जाईन तुझ्या वजनाने बोट. आर यू रेडी बॉयज? येस रेडी. छान असं आता मी एक स्टेटमेंट देतो. मस्त माझं स्टेटमेंट घे बरे. इकडे वाईड अँगल मध्ये कर ना. आपण हे पाहू शकता ते पाहुणा लेक आहे. पाहुणा लेकचा अर्थ असं होतं की पवन. इथं पवन नावाचा व्यक्ती आला होता एक आणि त्यांनी त्याच्या थांब ना घेणे काने. हा बोल ना पटकन. पवन नावाचा व्यक्ती तिथं बसला होता. ती बोट तुम्ही जी पाहू शकता व्हाईट कलरची त्याच्या विषयाचं नाव होतं पाहुणा. ईशान एकदम बेस्ट. सुंदर होतं. थंड होतं पाणी थोडंसं पण काही प्रॉब्लेम नाही वाटलं मला. कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय ऑन दी वे. आता मिडल मध्ये काही स्पॉट लागले तर ते आम्ही करणार आहोत. आणि तुला काय म्हणायचं कशी झाली ट्रिप? हां केस वरती कर. कशी झाली ट्रिप? छान झाली. सगळं छान झालं. हाऊ वॉज माय बर्थडे? इट्स व्हेरी नाईस. कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? तुम्हाला सरप्राईज दिलं. थँक्यू सो मच. थँक्यू. आता पुढची सरप्राईज माझ्या बर्थडेसाठी काय असेल पाहिजे. तुमच्या बड्डेसाठी 1 ऑफ द बेस्ट सरप्राईज असणार आहे आणि 5 ऑगस्टला तुम्हाला काही कळेलच काय सरप्राईज असणार आहे. बट आमची ट्रिप ॲब्सोल्युटली भारी झाली. खूप म्हणजे खूप खतरनाक झाली. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा.